दरम्यान भाजपची 7वी यादी जाहीर झालेली आहे। अमरावतीमधून नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। भाजपची 7वी यादी जाहीर झालेली आहे आणि या यादीमध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा यांना उमेदवारी बहाल करण्यात आलेली आहे। प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, 7व्या यादीत महाराष्ट्रातलं आणखी कोण कोण? महत्वाचं म्हणजे जर बघितलं अमरावतीतून महाराष्ट्रात एकच नाव आहे, नवनीत राणा, त्या भारतीय जनता पक्षाच्या कमळाच्या चिन्हावरती लढतील। महत्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीने माहिती मिळते की यापूर्वी त्या स्वतंत्र उमेदवार होत्या आणि त्यांनी अमरावतीमधून अपक्ष म्हणून अर्ज भरला होता आणि त्यानंतर त्या जोरदार चर्चा होती की त्या कमळाच्या चिन्हावरती लढतील। आज हे स्पष्ट झालं आहे की आता अमरावतीमधून नवनीत राणा ह्या कमळाच्या चिन्हावरती लढतील। एक मोठा विजय मानला जाईल त्यांचा, कारण की त्या पद्धतीनं गेल्या 5 वर्षामध्ये त्यांनी लोकसभा असो किंवा मग सार्वजनिक सभांमध्ये निश्चितपणे भारतीय जनता पक्षाची बाजू घेतली होती। त्याच आधारावरती त्यांना आता तिकीट देण्यात आलं आहे। भारतीय जनता पक्षाच्या वतीने नवनीत राणा या अधिकृत उमेदवार असेल। यापूर्वी चंद्रशेखर बावनकुळे देखील यांनी या प्रकारचे संकेत दिले होते आणि जर आता बघितलं तर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं अमरावतीत त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे। याचा अर्थ असा होतो की शिवसेना जे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील होते ते आनंदराव अडसूळ यांचा दावा होता त्या जागेवरती, तो दावा आता भारतीय जनता पक्षाने खोडून काढला आहे आणि त्यामुळे आता मोठा वाद होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही। स्टुडिओ पण यामध्ये प्रशांत 2 गोष्टी आहेत। एक, नवनीत राणा यांच्या जात वैधता प्रमाणपत्राच्या संदर्भातली केस, त्याचा निकाल अजून यायचा बाकी आहे। तो निकाल आल्यानंतर कदाचित उमेदवारी जाहीर होईल असं सांगितलं जात होतं। आणि दुसरं म्हणजे बच्चू कडू आणि अडसूळ यांना आता समजवणं आणि भाजपच्या अंतर्गत सुद्धा विरोध होता। आज एक शिष्टमंडळ भेटलेलं होतं भाजपच्या नेत्यांना, त्यामुळे ही उमेदवारीच्या नंतर सुद्धा प्रश्न मिटलेला नाहीये। बरोबर आहे, उमेदवारीच्या नंतर देखील प्रश्न मिटलेला नाहीये, पण अजूनही सुप्रीम कोर्टाने त्यांच्या जात प्रमाणपत्रासंदर्भात निर्णय दिलेला नाही। एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या संदर्भात निर्णय घेईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। आणि सोबतच ज्या पद्धतीनं गेल्या 2 आठवड्यापूर्वी नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रासंदर्भात आदेश रिझर्व्ह करण्यात आला होता आणि त्याच्या आधारावरती एप्रिल महिन्यामध्ये जेव्हा पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाचं कामकाज सुरू होईल तेव्हा निर्णय येईल। पण यामध्ये जर बघितलं तर बच्चू कडूच्या संदर्भात एकनाथ शिंदे यांनी प्रामुख्याने प्राथमिकता दिलेली आहे आणि बच्चू कडू यांना समजवण्याची भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे। तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी आनंदराव अडसूळ यांना समजवण्याचा आणि एकनाथ शिंदेच्या माध्यमातून समजवण्याचा प्रयत्न केला जात आहे। ज्या पद्धतीनं आनंदराव अडसूळ हे गेल्या वेळी पराभूत झाले होते त्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती की नवनीत कौर यांची जी जात आहे ती प्रामाणिक नाही आहे, व्हॅलिडिटी नाही आहे, त्यामुळे त्या संदर्भात सुनावणी झाली। त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जो दावा नवनीत राणांनी केला होता तो फेटाळला होता। त्यानंतर त्यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवलं होतं। त्याच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टात आले, सुप्रीम कोर्टमध्ये येऊन त्यांनी त्या संदर्भात त्याला स्थगिती मागितली, त्या निर्णयाला स्थगित झाली। त्यानंतर त्या संदर्भात संपूर्ण सुनावणी झाली आणि त्यानंतर निर्णय हा राखून ठेवण्यात आला होता। आज एप्रिल महिन्यात जेव्हा निर्णय येईल तेव्हा अपेक्षा होईल। पण या घडीला हे अत्यंत महत्त्वाचं आहे की ज्या पद्धतीनं माहिती मिळते की साधारणतः एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये असं निर्णय येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। या 7व्या यादीमध्ये नवनीत राणा यांना अधिक्रमाने त्यांना अमरावतीची उमेदवारी देण्यात आली आहे। यानंतर हे स्पष्ट झालं आहे की नवनीत राणा आता लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील आणि ती अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केली जाईल भारतीय जनता पक्षाच्या वतीनं। धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।